की साहेब आपल्या अध्यक्षतेखाली मीटिंग झालेली होती आणि जर महामंडळाचे अधिकारी त्याच्यावर दिरंगाई करत असतील तर त्यांच्या संदर्भातला कडक कारवाईचा जो काही निर्णय तो त्या ठिकाणी व्हावा. कारण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आज महिलांना फक्त मतांसाठी वापर करायचा नाही, तर ज्यांच्या आशीर्वादातून हे महायुतीचं सरकार आलेलं आहे त्यांना अधिकाधिक सक्षम कसं करता येईल यासाठी म्हणून महायुतीचं हे सरकार आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, दादा आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत. आणि अशा वेळेला महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे जर आपला कुठला निर्णय इम्प्लिमेंट होण्याचा त्या ठिकाणी राहत असेल तर हे सहन केलं जाणार नाही. याची दक्षता ही निश्चितपणाने पुढच्या कालावधीमध्ये आपण घेऊ. मला आणखीन एका गोष्टीची या ठिकाणी माहिती द्यायची. मला माहिती आहे आपल्याला फराळ पण बनवायचं. आज तारीख आहे 14, 17 तारखेला वसुबारस आहे आणि दिवाळी म्हटलं की जवळपास 10 दिवस आधी तयारी ही आली. एका बाजूला शॉपिंग आणि एका बाजूला फराळ. त्यामुळे मी अधिक आपल्या सगळ्यांचा वेळ घेणार नाही, पण मला 2-3 गोष्टींची या संदर्भात माहिती द्यायची जेणेकरून आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी मदत होईल. आम्ही मधल्या कालावधीमध्ये माविमनी इंडियन पोस्ट डिपार्टमेंट जे आपलं आहे ना, पोस्टल डिपार्टमेंट, यांच्यासोबत आम्ही एक करार केला होता की महिला बचत गटांना ज्यांना त्यांचं खाद्यपदार्थ किंवा वस्तू एक्सपोर्ट करायच्या असतील तर एक्सपोर्ट करताना जो कुरिअर करताना जो रेट लागतो पोस्टलचा तो त्यांनी याच्यामध्ये सवलती दरात द्यावा जर त्या माविमची किंवा इतर कुठल्या शासकीय याच्याशी रजिस्टर्ड असतील तर मी त्याच्यात तो कराराची पण आपल्याला कॉपी देते. कारण ज्या वेळेला आपण ह्यांना कर्ज देतोय म्हणजे हे उद्योग व्यवसाय आता करणार आणि मग समजा त्यांनी ऑनलाईन सर्व्हिस चालू केली आणि त्यांना जर त्यांनी बनवलेले ड्रेस, त्यांनी बनवलेलं आणखीन काही जर कुठल्या बाहेरच्या ग्राहकाला एक्सपोर्ट करायचं झालं, पोस्टनी पाठवायचं झालं तर त्यांना ते सवलती दरामध्ये पाठवायला यावं म्हणजे त्यांना तो खर्च त्या ठिकाणी होणार नाही. तर तोही जो करार आहे तर तेही आम्ही तुम्हाला त्याची कॉपी देतो. आपण प्रयत्न करू की मुंबई बँकेचा आणि इंडियन पोस्टल याचा पण आपण एक करार करू. त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा मध्य मार्ग किंवा त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशनमध्ये आपण राहू जेणेकरून अधिक या महिलांना त्यांचे जे पदार्थ आहेत किंवा त्यांच्या ज्या वस्तू आहेत त्या बाहेर ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये नक्कीच मदत होऊ शकेल. तुम्ही सगळ्याजणी व्हॉट्सअप वापरता. आधीच्या ह्याच्यामध्ये काही व्हॉट्सअप किंवा फोन ही काही पद्धत नव्हती, पण आता प्रत्येक महिलेकडे आपल्याकडे व्हॉट्सअप असतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हल्ली व्हॉट्सअपवर पण ऑनलाईन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन मोठ्या पद्धतीने होतात. मी 4-5 दिवसापूर्वीचा तुम्हाला एक अनुभव सांगते. आमची एक महिला पदाधिकारी आहे, ऑनलाईन शॉपिंग करत होती. ऑनलाईन शॉपिंग करत असताना चुकून मला फोन पे केलं 1006 रुपये आणि मला मेसेज केला की ताई ते जरा मी ऑनलाईन शॉपिंग करत होती आणि चुकून तुम्हाला पेमेंट झाली तर मला माझी पेमेंट तुम्ही परत पाठवा. अजूनही माझ्याकडे तो मेसेज आहे. मला लगेच आल्यानंतर लक्षात आलं की चुकून कोणाचं तरी आलेलं आहे म्हणून मी माझ्या फोन पे वरनं परत तिची जी अमाऊंट आहे ती तिला परत केली. हे उदाहरण मी तुम्हाला ह्यासाठी दिलं की ज्या वेळेला आपण स्मार्टफोन वापरतो, ज्या वेळेला आपण व्हॉट्सअप वापरतो तिथं जसं आपल्याकडे फोटो शेअरिंगचं ऑप्शन असतं तसं तिथं रुपयाचा एक लोगो असतो. झटकन आपण त्याच्यावर क्लिक करतो. लक्षातही येत नाही काही काही महिलांच्या की त्यांच्या अकाउंटमधनंही पैसे जात आहेत. हे 1500च्या केसमध्ये झालेलं आहे. जसं तुमच्या अकाउंटला 1500 येतात, जे स्पॅम मेसेजेस पाठवणारे असतात त्यांचा तुम्हाला मेसेज येतो इन्व्हेस्टमेंट करा किंवा तुम्ही 1500 आम्हाला द्या आम्ही तुम्हाला 3000 देऊ, असे मेसेजेस येतात. आणि बऱ्याचशा महिलांनी ते 1500 ट्रान्सफर केलं आणि त्यांच्या लक्षातही नाही आलं की त्यांनी चुकीच्या अकाउंटमध्ये किंवा त्यांना फ्रॉड झालेला आहे. अशा ठिकाणी आपल्या ह्या सेंटरनी त्यांना फायनान्शियल लिटरसीची ट्रेनिंग देणं हे फार गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही ऑनलाईन व्यवहार कराल त्यावेळेला मी तुम्हाला आवर्जून सांगेन की एखादं जर तुम्ही ॲमेझॉनवर किंवा ह्याच्यावर जर बघितलं तर ते पेमेंट पहिलं घेतात मग प्रोडक्टची डिलिव्हरी करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण उद्योजिका किंवा बचत गट म्हणून लक्षात घेतल्या पाहिजेत की तुम्ही ज्या वेळेला एखादी ऑर्डर स्वीकारता त्याची पेमेंट तुम्ही पहिलं घेणं आहे, त्याची स्लिप त्यांना पाठवा आणि मग त्यांच्याकडे जे काही गोष्टी असतील त्या तुम्ही कुरिअर करा. ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आहेत, पण आपल्याला अपडेट राहणं गरजेचं आहे. कारण आपण इन्व्हेस्ट करू 1000 आणि नुकसान करून घेऊ 2000चं. तर असं काही आपल्याच्याने होता कामा नये. नाहीतर उद्या तुमची मुलंच म्हणतील आई तुला फोनच नाही वापरता येत. आधी म्हणतात की तुला फॅशनही कळत नाही, तुला फोन पण नाही वापरता येत आणि तुला व्हॉट्सअप कसा पाठवायचा ते पण मला 10 वेळा विचारावं लागतं. तर ते तुम्हाला मदत करतील आणि नवरा पण घरातला मदत करेल, सांगेल बाबा हे 10,000 घे आणि तुझं काय चालू कर, ते 20,000चं नुकसान नाही झालं पाहिजे. ही दक्षता आपण घेणं हे गरजेचं आहे.
म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण आणि गायडन्स आपल्याला मिळणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि ते जर तुम्ही घेतलं तर चांगल्या पद्धतीनं तुम्ही तुमचा उद्योग व्यवसाय हा त्या निमित्ताने वाढवू शकाल. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण करत असताना अधिकाधिक दक्षता, आर्थिकरित्या आपल्याला साक्षरता येत असताना साधन हे देतील, पण त्या साधनाचा योग्य पद्धतीनं वापर करणं हे आपल्याला जमलं पाहिजे. नाहीतर मग आपण कधीच प्रॉफिटमध्ये जाणार नाही. कुठल्याही राजकीय पक्षाचा एकच हेतू असतो की आपण सत्तेत यावं. खरी गोष्ट आहे ती सांगते. कुठल्याही बचत गटाचा, कुठल्याही उद्योजिकेचा हे उद्देश असला पाहिजे की आपण प्रॉफिटमध्ये व्यवसाय करावा. जर प्रॉफिट आपल्याला मिळवायचं असेल तर त्यासाठी वेगवेगळे मार्केटिंग स्किल्स आपल्याला आल्या पाहिजेत. तुमचं उद्दिष्ट हेच असलं पाहिजे की मी 100 रुपये इन्व्हेस्ट केले, मला 1000 रुपये कमवायचे. जर ते उद्दिष्ट तुम्ही नाही ठेवलं तर तुम्हाला कितीही स्कीम झाल्या तरी त्याचा फायदा वैयक्तिकरित्या काही तुम्हाला होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे अधिकाधिक आपण ह्या सेंटरचा लाभ घ्यावा. ज्यांनी त्याच्यामध्ये सहकार्य केलं त्या संपूर्ण टीम, जे मॅनेजमेंट सेंटर, जे मार्केटिंग सेंटर चालवणार आहेत त्या टीमना सुद्धा मी या निमित्ताने मनापासूनच्या शुभेच्छा देते. अधिकाधिक तुम्ही महिलांना आपल्या या सेंटरच्या माध्यमातून सक्षम कराल अशीच विनंती या निमित्ताने करत, आदरणीय प्रवीण भाऊ, आपल्याला पुन्हा एकदा आपल्या